तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67. संगमनेर तालुक्यातील शतानंद खामकर आणि डॉक्टर निजानंद खामकर यांचे वडील स्वर्गीय जगन्नाथ किसन खामकर सर यांचा दशक्रिया विधी आणि श्रद्धांजलीचा कार्यक्रम बुधवारी 2 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता प्रवरातिरी दत्त मंदिर जोर्वे या ठिकाणी शोकाकुल वातावरणात पार पडला. खामकर कुटुंब हे आमदार बाळासाहेब थोरात यांचं निकटवर्तीय असल्यामुळं, तसेच हे कुटुंब शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असल्यानं श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येनं शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, के थोरात, सुरेश थोरात, प्राध्यापक संजय दुबे, सुभाष माठे, प्राचार्य दोडके, रावसाहेब वरपे, ताठे, सोमनाथ कानवडे, ठकाजी कानवडे, बाबूराव गवांदे, प्राचार्य पोखरकर, शशी पिंगळे, प्रमोद रहाणे, अरुण कराड यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी हरिभक्तपरायण विनोद महाराज राऊत यांचं प्रवचन झालं. शिक्षण क्षेत्रामध्ये झपाटून काम करणं काय असतं हे स्वर्गीय खामकर सरांनी आपल्या उक्ती आणि कृतीतून दाखवून दिलं. मिळेल त्या पदाचं आणि संधीचं सोनं करणं काय असतं हे त्यांच्या कार्यातून जाणवतं, असे हे शिक्षण आणि कलेचे उपासक स्वर्गीय जगन्नाथ किसन खामकर यांच्या कार्याला विनोद महाराज राऊत यांनी उजाळा दिला. सुंदर अशा प्रकारचं नियोजन आहे. तर का ज्याप्रमाणे जन्माचा सोहळा होतो ना, मृत्यूचा सोहळा झाला म्हणजे आज. आणि शेवटी मी सरांची आवडती भैरव घेणार आहे, ज्यांची सकाळ सरांचं जी सकाळ ज्या गाणी व्हायची त्याच्यावरून करते म्हणे आम्हाला जाग सरांची त्या अभंगाने यायची. तर का 2 मुले आमचे मित्र शतानंदजी, डॉक्टर निजानंदजी उच्च पदावर आहेत. समाजाची खूप त्यांना साथ आहे, सर्व मित्रमंडळीची खूप त्यांना साथ आहे. त्यांनी खूप काही सगळं आहे, पण आज हे कौतुक सरांनी त्याच्या डोळ्यांनी पाहिलं. बरं का, सरांना खूप प्राऊड होता त्यांच्या शिष्याचा, या गावाचा खूप त्यांना एक अभिमान होता की माझा जन्म कुठला, मी आलोय कुठून, कोण्या दिशेचा, कोण्या गावीचा, पण ह्या लोकांनी मला स्वीकारलं. नेरळे साहेब असतील, वामन भाऊ असतील, दादा असतील, चंद्रबाण आठरे पाटील असतील, आमदार बाळासाहेब थोरात असतील, या सर्व लोकांनी त्यांना सांभाळलं, जीव लावला. म्हणून ते तुमच्याशी रमले, या भागात रमले, रुजले आणि ह्याच मातीत दादाने आपला पेर ठेवला. सरांची एकच वर्तमानात जगा, सरळ जगा, मानसाने मानसाशी मानसा समभागणे. यांना दोन आज 10 दिवस झाले त्यांच्या दृष्टीविषयी या ठिकाणी राऊत महाराजांनी आपल्या प्रवचन विषयाला दिली. त्यांना मी तोरे गावातील खामकर सरांच्या परिवाराच्या वतीने सगळं पाहून अजून धन्यवाद देतो. खरं तर खामकर सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर एकदम राहणीमान म्हणजे आदरणीय दादांचं राहणीमान जसं होतं टापटीप, तसं खामकर सरांचं राहणीमान. आणि तेच राहणीमान ते विद्यार्थ्यांना शिकवायचे. कोणता विद्यार्थी असेल तर कपडा एकदम स्वच्छ असला पाहिजे, हा शिस्त त्यांची त्या ठिकाणी होती. एखादं काम हाती घेतलं तर गाव जरी विरोधात गेलं तर चालेल, पण
ती निष्ठा आणि ते काम ते सोडत नव्हते असा अनुभव सुद्धा या जोरे गावाने त्या ठिकाणी घेतलेला आहे. मी आमच्या जोरे गावाच्या वतीनं त्याचप्रमाणे सर्व शिर्डी मतदारसंघातील नागरिकांच्या वतीनं आणि त्याचप्रमाणे राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीनं, आमदार सतीश तांबे साहेबांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि संयोजकांनी त्यांचा दावा जोरात या ठिकाणी आणला त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आताच विनोद महाराजांनी खामकर सरांचा सगळा जीवनपट त्यांच्या प्रवचनातून आपल्याला उलगडून सांगितलेला आहे. जो माणूस जन्माला येतो तो एक दिवस जाणारच आहे. जे सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे. त्यामुळेच माझ्या तोंडातून डुबे सरांबरोबर म्हटलं सर चांगलं झालं. डुबे सरांना हा विषय खरं खामकर सर आज आपण त्यांना शेवटची श्रद्धांजली अर्पण करण्याकरता जमलेलो आहोत. शिक्षणाचं महत्व काय असतं काय नाही, शिक्षणामुळं मला आज खरं म्हणजे सरांना श्रद्धांजली देण्याकरता उभं राहता आलं. जर मी शिकलो नसतो तर मी तर आता उभं राहता आलं नसतं. सरांचं आयुष्य खडतर केलं पण त्यांनी इतके मुलं घडवले, इतके माणसं घडवले, माणसासारखे घडवले म्हणजे त्यांना किती उपकार सरांचे खरं म्हणजे आपण विसरू शकत नाही. संगमनेर औद्योगिक वसाहतीच्या वतीने मी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आमचे पाहुणे, आमचे मार्गदर्शक माननीय खामकर सरांचं 10 झालं. त्यांच्या जगण्यामुळं फार मोठी हळहळपर्यंत सर्व बदलली. येळी ते संगमनेर हा प्रवास फार महत्वाचा होता आणि एका माथारी दुष्काळी भागातून सतत भागात उभे राहिले ही अत्यंत महत्वाची कल्पना त्यांनी केली. त्यांच्या जाण्यामुळं संगमनेरवरती आहे, जोरे गावाती आहे, फार शोककळा पसरली. त्यातून सर्वांनी ताकद करून सगळ्यांनी द्यावी. मी माझ्या कानवडे परिवाराच्या वतीनं, सत्यनिकेतन परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. ऋण व्यक्त करेल. कारण ज्या ज्या वेळेला ठिकाणी जातो बाळासाहेब भेटले की जावाय काय चालले, तांबे डॉक्टर भेटले जावाय काय झाले, परवा दिवशी सत्यजित दादा आले दाजी बरं आहे का, अशा प्रकारची जी भावना आहे. रावसाहेब शिंदे इतकी मोठी माणसं होती, रयत शिक्षण संस्थेचा चेअरमन असणारा माणूस की ज्याला फोन करण्याची धाडस कोणाची नसायची. पण मी जेव्हा करायचो रावसाहेब शिंदेंना त्यावेळेला ते तिकडून मला जावं काय अडचण. म्हणजे हे कोणामुळे झालं तर हे खामकर सरांमुळे झालं, शिक्षणामुळे झालं. आणि म्हणून मी माझ्या परिवाराच्या वतीने, माझ्या सर्व नातेवाईकांच्या, विशेषतः आमचा नल्लावडे परिवार आहे, सर्व जावई मंडळी आहे, यांच्या सर्वांच्या वतीने मी आणि माझ्या पेंगिरी गावच्या वतीने, माझ्या रयत शिक्षण संस्थेच्या SHM कॉलेजच्या वतीने मी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खामकर सर यांना अखेरची श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वजण कुटुंबीय, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार, सर्व ग्रामस्थ या ठिकाणी दुःखित अंतकरणाने उपस्थित आहोत. आता सर्वांनी सरांचे जावई डुबे सरांनी सगळा इतिहास आपल्याला सांगितलेलाच आहे. आमच्या बाई म्हणजे सरूबाई सरोजनी खामकर आणि माझी आई यांची खूप मैत्री, माझ्या मावशी सुमन मावशी यांची खूप मैत्री, राहणेबाई चंदापुरीच्या यांची खूप मैत्री. या सगळ्या थोरातांच्याच घरामध्ये, आपल्या घरामध्येच खामकर सर राहायला आले आणि त्यांनी इतकं प्रेम गावाला दिलं. पण गावाला प्रेम देताना त्यांच्या तोंडामध्ये नेहमी येळी येळी येळी, ती येळी आमची पाठ होऊन गेली की सरांचं गाव येळी आहे आणि इतकं येळीविषयी बोलायचं की जोरव्याचं बोलायचं, येळीचं बोलायचं. आपल्या परिवाराशी खूप जवळचं नातं या ठिकाणी बच्चूभाऊ आलेले आहेत. त्यांनी आता आपल्याला सांगितलं की आठरे परिवाराचं, आपल्या थोरात परिवाराचं, नाठरे परिवाराचं खूप जवळचं नातं. आणि चंद्रकांत पाटील आठरे आणि आमचे वडील सगळे मित्र, खूप नातं होतं. अशाच परिवारामध्ये सरांच्या 2 भगिनी या सुद्धा दिलेल्या आहेत. आणि असंच हे ऋणानुबंध आपल्याला पुढे सर्वांना निश्चितपणे ठेवायचं आहे. मी या ठिकाणी स्वर्गीय जगन्नाथ खामकर सर यांना, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात साहेब, आमदार सत्यजित तांबे परिवार, थोरात परिवार, संगमनेर शहर, गुंजारवाडी परिसर, सर्व नागजोरे सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी आदरांजली अर्पण करते. खामकर सर, जगन्नाथ किसन खामकर सर तर म्हणजे सरांना दशकिरीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी इथे विनोद राऊत, हरिभक्त परायण विनोद राऊत यांचं प्रवचन झालेलं आहे. तसंच आदरणीय आठरे साहेब खास तिकडनं आलेले आहेत.
कारण सरांचं मूळ गाव आणि सर्व आता ॲडव्होकेट डॉक्टर साहेबांनी सर्व आपल्याला पार्श्वभूमी सांगितली की येळी आणि तिथून येऊन सर म्हणजे जास्त ते झाले जोरव्याचे आणि मग त्यांचं सर्व मन इथे रमलं. मला आठवतं मी नुकतीच प्रॅक्टिस सुरू केली होती. जोरव्याचा काही कार्यक्रम असो, खामकर सर एखाद्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे तिथे असायचे. इतकं ते जोरव्याच्या सगळ्या गोष्टींची आता दादांच्या सहवासात ते आले आणि त्या सर्व गोष्टीचे ते समृद्ध झाले. ते म्हणजे हाडाचे शिक्षक होते. शिक्षक म्हणून त्यांनी अतिशय उत्तम आणि आदर्श पद्धतीने काम केलं. इसलिए निमित्ताने मी त्यांना भरपूर श्रद्धांजली अर्पण करतो. निजानंद सतानंद त्यांचं सर्व सुनबाई त्यांनी खरोखर खूप सेवा सरांची केली आणि सरांवर खूप प्रेम केलं. त्यांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी आजार असतील सर्व असतील चांगल्या पद्धतीने सेवा केली. मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय खामकर सर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. स्वर्गीय जगन्नाथ किसन खामकर यांच्या पाठीमागे पत्नी गंगा भागीरथी सरोजनी जगन्नाथ खामकर, भाऊ भगवान किसन खामकर, मुलगा शतानंद, डॉक्टर निजानंद, पुतण्या विवेक रामभाऊ खामकर, मुलगी जयश्री संजय डुबे, बहीण सरस्वती रघुनाथराव वाठरे, मुलगी राजश्री ललित नलावडे, बहीण कमल सुभाषराव वाठरे असा परिवार आहे. तर यावेळी खामकर परिवार, समस्त ग्रामस्थ जोरवे, डुबे परिवार पेमगिरी, नलावडे परिवार सावरगाव तळ, गणराज परिवार, रहाणेमाळा परिवार गुंजाळवाडी, संगमनेर तालुका तसेच जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.